फुटलेले दोन महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष, त्यांची झालेली शक्ल महाराष्ट्राच्या विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका, मुंबईसारख्या अत्यंत महत्त्वाच्या, ज्याला आर्थिक राजधानी म्हटलं जातं देशाची, तिथे असणारे 36 विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघात हे दोन फुटलेले महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढवत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका, या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत रहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते. नमस्कार मित्रांनो, आज लक्ष्मीपूजन. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी, आणि आर्थिक राजधानी म्हटल्यानंतर लक्ष्मी आलीच, लक्ष्मी दर्शनही आलंच. आणि त्याचसाठी या आजच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती मी मुद्दामून आज हा विषय घेतलेला आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आणि राज्याची राजधानी असल्यामुळे इथे असणाऱ्या 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यावरती संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि हे लक्ष यंदाच्या निवडणुकीत जास्त प्रकर्षाने जाणवणार आहे. याचं कारण असं, शिवसेना आणि मुंबई, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मुंबई यांचं नातं अत्यंत अतूट आहे, अत्यंत घनिष्ठ आहे. त्याबद्दल मी वेगळं नव्याने सांगण्याची काही गरज नाही आहे. आणि हे नातं जे आहे मुंबईचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं, किंवा मुंबईचं आणि शिवसेना या 4 शब्दांचं, शिवसेना या संघटनेचं, ते कोणाला नाकारताही येणार नाही. कितीही म्हटलं तरी ते नाकारता येणार नाही. त्यामुळे जी अभूतपूर्व फूट पडली शिवसेना या एकसंघ संघटनेत, या एकसंघ राजकीय पक्षात, त्याच्यानंतर येऊ घातलेली ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे. 36 विधानसभा मतदारसंघांपैकी एकनाथ शिंदे यांची शिवसेना 16 जागा मुंबईतल्या लढवतील आणि उभाटा गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 22 जागा लढवतोय. तर दुसरा जो फुटलेला प्रादेशिक पक्ष आहे शरद पवारांचा, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा 3 जागा लढवतोय मुंबईमधल्या 36 पैकी, आणि अजितदादांचा गट देखील 3 जागा लढवतोय. पण आज आपण फक्त उभाटा गट विरुद्ध शिवसेना शिंदे आणि अजितदादा राष्ट्रवादी गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट, हे जे दोन फुटलेले महत्त्वाचे पक्ष आहेत मूळ पक्षामधनं, ते मुंबईतल्या किती जागा लढवत आहेत त्याबद्दलच बोलणार आहोत. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतल्या इतर जागांबद्दल देखील बोलू. पण आज आपण फक्त उभाटा गट आणि शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट याबद्दलच बोलणार आहोत. नुकत्याच झालेल्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये मुंबईत असणाऱ्या 6 लोकसभांच्या जागांपैकी जे निकाल हाती आले तेव्हा त्यातले पियुष गोयल ही एकमेव भाजपची लोकसभेची सीट लागली आणि रवींद्र वायकर ही शिवसेना शिंदे गटाची सीट लागली. अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील हे 3 शिवसेना उभाटा गटाचे लोकसभेला खासदार निवडून आले. तर वर्षाताई गायकवाड या काँग्रेसमधनं निवडून आल्या. असे 6 लोकसभेचे मतदारसंघ होते. त्यांचा निकाल हा अशा पद्धतीने लागला होता. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या जागा विधानसभेच्या येत आहेत त्या संदर्भात आपण आता बोलू. त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये 11 मतदारसंघ असे आहेत जिथे थेट लढत ही शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उभाटा गट याच्यामध्ये होणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडनं, शिंदे गटाने विद्यमान 4 आमदार आणि 1 राज्यसभेचा खासदार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. तर उभाटा गटाने तब्बल 6 आमदार
मुंबईतनं विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. ते कुठले कुठले आहेत त्याच्यावरती आता आपण नजर मारूया. पियुष गोयल जिथे खासदार आहेत भाजपचे, तिकडनं त्यांच्या लोकसभा मतदारसंघात जो विधानसभा मतदारसंघ एक येतो 6 पैकी 1, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातला एक मागाठणे हा विधानसभा मतदारसंघ आहे. तिकडून एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात उदेश पाटकर हे उबाटा गटाचे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वर्षाताई गायकवाड यांचा उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, त्याच्यातली कुर्ला विधानसभा मतदारसंघ, तिथून विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर शिंदे गटाकडून, तर प्रवीण मोरजकर हे उबाटा गटाकडून एकमेकांच्या विरोधात नशीब आजमावत आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ म्हणजे ज्याला वायव्य लोकसभा मतदारसंघ म्हटला जातो, जिकडनं जेमतेम 400-450 मतांनी रवींद्र वायकर हे लोकसभेला निवडून गेले होते शिवसेना शिंदे गटाचे, त्या मतदारसंघातनं 3 विधानसभा मतदारसंघ असे येतात जिथनं थेट लढत ही उबाटा गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी होणार आहे. ते 3 मतदारसंघ कुठले ते आता आपण बघूया. त्यातला एक आहे जोगेश्वरी पूर्व, तिकडनं आत्ताचे विद्यमान खासदार जे आहेत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर उभ्या आहेत. त्यांना अनंत बाळा नर हे उबाटा गटातनं त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत. दुसरा आहे दिंडोशी, तिथनं एकनाथ शिंदे शिवसेना गटाने माजी खासदार जे माजी शिवसेने म्हणजे जे एकसंघ शिवसेनेमध्ये पूर्वी होते, मग ते काँग्रेसमध्ये गेले. दोपहर का सामना या दैनिकाचे ते संपादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं होतं. उत्तर भारतीय यांचे ते नेते मानले जातात, मोठे नेते मानले जातात. ते संजय निरुपम हे एकनाथ शिंदे गटातनं लढत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध विद्यमान आमदार उबाटा गटाचे आमदार सुनील प्रभू हे निवडणूक रिंगणात आहेत. दिंडोशी मतदारसंघ आहे त्यांचा. अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल यांना भाजपमधनं आयात करून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने उभं केलेलं आहे. त्यांच्या विरुद्ध आमदार ऋतुजा लटके या उबाटा गटातनं उभ्या आहेत. त्या आता विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या पतींचं दुर्दैवी निधन झालं होतं आणि त्याच्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये त्या निवडून आल्या होत्या आणि त्या पहिल्या आमदार आहेत. ते पहिला प्रतिनिधी अशा आहेत की ज्या मशाल चिन्हावरती निवडणूक लढवून निवडून आल्या होत्या. त्यामुळे ती निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल, अर्थात संजय निरुपम विरुद्ध सुनील प्रभू ही देखील निवडणूक फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. खरं तसं बघायला गेलं तर या 11च्या 11 मतदारसंघांमध्ये इंटरेस्टिंग लढत होणार आहे. याचं कारण असं, जे म्हटलं जातं मुंबई नक्की कोणाची, तर ती मुंबई शिवसेनेचीच. पण आता प्रश्न असा पडलाय ती नक्की कुठल्या शिवसेनेची हे या 11 मतदारसंघांमधनं सिद्ध होणार आहे. त्यानंतर उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य लोकसभा मतदारसंघातनं खासदार म्हणून जे निवडून आले ते संजय दिना पाटील उबाटा गटाचे. त्यांच्या मतदारसंघात विक्रोळी हा विधानसभेचा मतदारसंघ येतो. तिकडनं एकनाथ शिंदे गटाने सुवर्णा करंजे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध विद्यमान आमदार सुनील राऊत हे उभे आहेत. सुनील राऊत हे शिवसेना उबाटा गटाचे नेते, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना उबाटा गटाचे प्रवक्ते आणि ज्यांना शिल्पकार मानलं जातं महाविकास आघाडीचं, त्या संजय राऊत यांचे बंधू आहेत. त्यामुळे ती निवडणूक देखील अत्यंत चुरशीची होणार आहे. त्याच लोकसभा मतदारसंघात उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य लोकसभा मतदारसंघात आणखीन एक मतदारसंघ असा आहे विधानसभेचा भांडूप पश्चिम. तिकडनं अशोक पाटील हा नवीन चेहरा दिलेला आहे एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या. त्यांच्या विरुद्ध विद्यमान आमदार उबाटा गटाचे रमेश कोरगावकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अत्यंत हाय प्रोफाईल असा वरळी मतदारसंघ विधानसभेचा, ज्याचे लोकसभेचे खासदार म्हणून अरविंद सावंत निवडून गेले होते दक्षिण मुंबई. त्या मतदारसंघातनं एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात विधानसभेला उतरवलेले आणि त्यांच्या विरुद्ध उबाटा गटाचे
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव युवा सेनेचे नेते विद्यमान आमदार आदित्य ठाकरे आपला नशीब आजमावणार आहेत आणि तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप देशपांडे देखील आहेत. त्यामुळे ही निवडणूक ही इकडचं जे मतदान होणार आहे आणि ही जी निवडणूक होणार आहे या विधानसभा मतदारसंघातली वरळीच्या, ती अत्यंत हाय प्रोफाईल आणि काटेकी टक्कर असणार आहे, याबद्दल वादच नाही. त्यानंतर दक्षिण मुंबईचाच लोकसभा मतदारसंघ अरविंद सावंतांचा आहे. तिथे आणखीन एक विधानसभेचा मतदारसंघ आहे, तो आहे भायखळा, जिकडून विद्यमान आमदार यामिनी जाधव उभ्या आहेत, ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांच्याकडनं पराभूत झाल्या होत्या. त्या आता आमदारकीला आपलं नशीब आजमावत आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून. त्यांच्या विरुद्ध मनोज जामसुतकर हे उबाठा गटाचे उमेदवार उभे आहेत. त्यानंतर दक्षिण मध्य, तिथनं शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत. राहुल शेवाळे यांना हरवून ते खासदार अनिल देसाई यांच्या मतदारसंघातून विधानसभेचा जो मतदारसंघ आहे तो चेंबूर, तिकडनं तुकाराम काते हे अत्यंत जुने आणि ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. ते नशीब आजमावत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ते उमेदवारीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध उबाठा गटाचे विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर उभे आहेत. त्यानंतर आणखीन एक मुंबईतला हाय प्रोफाईल अत्यंत काटेकी टक्कर असलेला आणि जो गेले 7-8 दिवस अत्यंत मोठ्या प्रमाणावरती सर्व मीडियामध्ये गाजतोय तो मतदारसंघ माहीमचा मतदारसंघ. तिथनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरलेले आहेत. पण तिकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडनं विद्यमान आमदार सदानंद सरवणकर यांना आमदारकीचं म्हणजे या विधानसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती असं म्हटलं जातं की खूप मोठ्या प्रमाणावरती दबाव आहे त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा. भाजपने तर जाहीर सांगितलेलं आहे की आमचा पाठिंबा हा राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना असणार आहे. त्या मतदारसंघामधनं आमदार सदा सरवणकर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत. त्यांच्या विरुद्ध महेश सावंत हे शिवसेना उबाठा गटाचे जुने शिवसैनिक पदाधिकारी उभे आहेत. अत्यंत हाय प्रोफाईल निवडणूक, अत्यंत हाय प्रोफाईल इलेक्शन ज्याला म्हटलं जातं ते या मतदारसंघात होणार आहे. लक्षात घ्या, यातले काही मतदारसंघ असे आहेत जे लोकसभेला मुस्लिम बहुल मतदान एकगठ्ठा झाल्यामुळे लोकसभेला ते निवडून आले होते तिथले महाविकास आघाडीचे उमेदवार. पण आता विधानसभेला हा लोकसभेचा मतदारसंघ 6 विधानसभांमध्ये विभागलेला असतो. त्यामुळे इथे होणारी जी मतं आहेत, इथे होणारं जे मतदान जे आहे त्यातलं मुस्लिम बहुल मतदान किती आहे आणि ते एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि उबाठा गट यांच्यामध्ये कसं विभागलं जातं हे बघणं 23 तारखेला अत्यंत रंजक ठरणार आहे. कोणी कितीही म्हटलं तरी देखील शिवसेना ही संघटना, शिवसेना ही 4 अक्षर आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नातं आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मुंबईकर यांचं एक वेगळं नातं, वेगळं बॉन्डिंग हे कोणी नाकारू शकत नाही. आणि याबद्दल अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक माध्यमांमधनं आणि अनेक प्लॅटफॉर्मवरनं बोललं गेलेलं आहे. आज परिस्थिती अशी आहे की भाजपचा विरोध, भाजपला विरोध, नरेंद्र मोदींना विरोध म्हणून गेली 50-60 वर्ष, म्हणजे 50-60 वर्ष म्हणण्यापेक्षा 1968ला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर जी काही वर्ष ही आतापर्यंत 2024 पर्यंत आलेली आहेत त्यामध्ये जे जे पक्ष, जे जे नेते, ज्या ज्या संघटना शिवसेनेच्या, एकसंघ शिवसेनेच्या आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात सातत्याने बोलत आलेले आहेत, सातत्याने काम करत आलेले आहेत. मग ती समाज माध्यमं असो, मीडियातले मीडियाकर्मी असो, मोठे मोठे संपादक, मोठे मोठे पत्रकार असो, आज त्यांनीच महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. याचं एकमेव कारण आहे त्यांना शिवसेनेबद्दल म्हणजे उबाठा गटाबद्दल आता आपण असं म्हणूया किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंबद्दल किंवा शिवसेना या 4 अक्षरांबद्दल आणि त्या संघटनेबद्दल
काडी मात्र प्रेम नाहीये. त्यांचा उद्देश केवळ एकच आहे की उभाटा गट आज भाजपच्या विरोधात शड्डू ठोकून उभा आहे, स्वतःच्या हिमतीवरती उभा आहे आणि त्या एकमेव कारणामुळे उभाटा गटाच्या पाठीमागे ही सगळी मंडळी आज उभी आहेत. पण ती विधानसभेला त्यांचं मतदान, त्या संघटना कशा उभ्या राहतात, ते कसं मतपरावर्तित होतात त्यांची आणि त्यांच्या सगळ्या माध्यमांच्या मुळे जे नॅरेटिव्ह पसरवलं जाईल त्यांची, ते बघणं अत्यंत रोचक ठरणार आहे. मी हे सांगण्याचं कारण असं आहे, एकमेव जागा अशी आहे जिथे शरद पवार गट विरुद्ध अजितदादा गट हे जे फुटलेले, मगाशी आपण जे म्हटलोय, राष्ट्रवादी पण फुटली, जशी शिवसेना फुटली एकसंघ, तशी राष्ट्रवादी पण फुटली. पण राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार गट आणि अजितदादा गट हा मुंबईमध्ये 36 जागांपैकी केवळ एकच जागा अशी आहे की जिथे एकमेकांच्या समोर आहे आणि ती जागा आहे अणुशक्ती नगरची. तिथे सना मलिक उभ्या आहेत, नवाब मलिक यांच्या कन्या अजितदादा गटाकडनं, आणि त्यांच्या विरोधात फहाद अहमद, अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती, यांना शरद पवार गटामध्ये आयात केलं गेलेलं आहे समाजवादी पक्षाकडनं. आणि इकडची निवडणूक, इकडचं मतदान कसं होतं, हे मुस्लिम बहुल मतदारसंघात काय घडतं, त्यांची मानसिकता काय असते, हे दर्शवणारं होणार आहे हे नक्की. याचं कारण असं आहे, मुस्लिम बहुल मतदार जो आहे तो काय विचार करतो हे याच्यावरनं सिद्ध होणार आहे. कारण इकडे दोन्ही उमेदवार जे आहेत ते मुस्लिम आहेत, पण फहाद अहमद हे जे उमेदवार आहेत ते शरद पवार गटाचे आहेत आणि ते भाजपच्या विरुद्ध आहेत, महायुतीच्या विरुद्ध आहेत. आणि सना मलिक ज्या आहेत त्या अजित पवार गटातनं उभ्या आहेत. अजित पवार गटाने आता महायुतीला समर्थन केलेलं आहे, त्यामुळे महायुतीला समर्थन केलेल्या उमेदवाराला मुस्लिम मतदान करतात का हे इथे बघणं अत्यंत, ज्याला आपण म्हणतो ना, इंटरेस्टिंग आणि अभ्यास करण्याच्या दृष्टीनं, जे राजकारणामध्ये अभ्यास करत असतात, ज्यांना राजकारणाचं जे करंट्स, अंडर करंट्स आहेत, बिटवीन द लाईन्स ज्यांना वाचायचे असतात, त्यांच्यासाठी हा मतदारसंघ अत्यंत इंटरेस्टिंग राहणार आहे. उद्या आपण ज्या एक वेगळ्या आणखीन एका मतदारसंघावरनं बोलू तेव्हा देखील मी तुम्हाला हे सांगेल जिथे सना मलिक यांचे वडील नवाब मलिक उभे राहणार आहेत अजितदादा गटातून आणि त्यांच्या विरुद्ध समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी उभे राहणार आहेत. पण त्याच्यावरती आपण उद्या बोलूया. आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त मुंबईतल्या जागा 36 आणि त्यातल्या शिवसेना विरुद्ध शिवसेना, म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उभाटा गट आणि शरद पवार गट आणि अजितदादा गट याच पुरता मर्यादित आजचा व्हिडिओ होता. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. उद्या आपण मुंबईतल्या उर्वरित ज्या जागा आहेत त्यांच्यावरती, त्या मतदारसंघांमध्ये कशा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात बोलू. तिकडे भाजप विरुद्ध उभाटा गट कसा लढतोय, शरद पवार गट विरुद्ध भाजपा कसा लढतोय, अजितदादा गटाच्या विरुद्ध शिवसेना उभाटा गटाचा कोण उमेदवार उभा आहे आणि काँग्रेसच्या विरुद्ध भाजपा किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट किंवा अजितदादा पवार गट यांचे उमेदवार कुठे उभे आहेत या विषयावरती बोलू. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओबद्दल आपलं मत काय आहे ते मला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. पुन्हा एकदा आजच्या लक्ष्मीपूजनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.